दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निंदा केली आहे। या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांप्रती आमच्या संवेदना आहेत। अशा कठीण प्रसंगी भारत आणि त्याचे नागरिक रशियाच्या दुःखात सहभागी असल्याचा संदेश त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे। भारतासह अमेरिका आणि इतर अनेक देशांनी या घटनेचा निषेध केला आहे। इटली, बेलारूस, सर्बिया, फ्रान्स या देशांनी रशियाप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत। आंतरराष्ट्रीय संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला असून न्यायाची मागणी केली आहे। संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनीही या हल्ल्याबद्दल धक्का व्यक्त केला असून त्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे। दोषींना शिक्षा देण्यासाठी सर्व राष्ट्रांनी रशियाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि बळींप्रती संवेदना व्यक्त केली आहे। स्पेन आणि इटलीनेही या हल्ल्यामुळे धक्का बसल्याचं म्हटलं आहे।